मग राग येणाऱ्या माणसाला सांगू नये महाराज. काय झालं एके वेळेस, पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्याचे दिवस. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका मोठं असं झाड होतं. त्या झाडावर एका चिमणीनं घरटं बांधलेलं. त्या घरट्यामध्ये ती चिमणी बसलेली आहे आणि त्याच झाडावर दुसरं एक माकड बसले समोरच्या फांदीवर. पाऊस धो 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 पाऊस पडतोय, चिमणी घरट्यामध्ये आहे महाराज. आणि माकड भिजायला लागले, भिजून ओलं कीच झाले, ते थोडं थर कापायला लागले, त्याला थंडी वाजायला लागली महाराज माकडाला. ते चिमणीने त्या माकडाकडे बघितलं आणि चिमणीने म्हणले, ए माकड दादा, ए माकड दादा. ते म्हणले, काय काय चिमणाबाई काय बोलताय? अरे म्हटले, वर्षभर ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात सारखं बोंबलेत आहेच म्हणले, एक दिवस सुद्धा रिकामा नाही तुला, खंडच नाही म्हणले. अरे घर बांधलं असतं तर तुला भिजायची वेळ आली असती का? कोण बोलतोय? चिमणी बोलायला लागली. कुठून बोलते? घरट्यातून बोलायला लागली महाराज चिमणी. घरट्यामध्ये असणाऱ्या चिमणीनं माकडाला डिवचलं महाराज. अरे तुला काही अक्कल बिक्कल राहावं का नाही? आधी आपलं घर बघावं, घर बांधावं, मग पुन्हा बाहेर हिंडत जावं. तू उठलं की सुटलं ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर फिरत राहतोस म्हणले. त्याच्यामुळे आज तुझ्यावर ही अशी वेळ आली आणि तुला पाण्यात भिजावं लागते महाराज. त्या माकडाला राग आला. माकडाला चांगलं सांगितल्यावर राग येतच, कोण्या बी माकडाला, आहे की नाही? आता मी जर काही सांगितलं तर तुम्हाला राग येईल का? ये ना, कारण आपण माणसं आहोत. राग कोणाला येते? माकडाला येते. चांगलं सांगितल्यावर माकडाला राग येते महाराज. रागात आलं ते माकड आणि रागात जाऊन महाराज त्या माकडाने त्या चिमणीचं घरटं दोन्ही हातात धरलं, मोडून टाकून दिलं. झालं म्हणलं, आता तू बी पावसात मी बी पावसात बस म्हणलं. आता बोल, हा हे कशामुळे घडलं, का घडलं असं? हिताचीच गोष्ट होती ना, काही चुकीची गोष्ट होती का? घर बांध बाबा म्हणलं, ही हिताचीच गोष्ट आहे ना. उन्हात पावण्यात इकडं तिकडं बोंबलत राहण्यापेक्षा, भिजण्यापेक्षा, ऊन वारा खाण्यापेक्षा चांगलं घर जर आसरा जर झाला असता तर काय वाईट झालं असतं? हे चांगला हिताचीच गोष्ट होती. सांगितली कोणा? चिमणीने सांगितली. पण सांगितली कोणाला? माकडाला. ज्याला राग येतोय, ज्याला खरं चांगलं सांगितल्याला, चांगलं बोलल्या गोष्टीचा राग येतोय, त्या माकडाला सांगितल्या कारणानं महाराज चिमणीला सुद्धा पावसामध्ये भिजावं लागलं. म्हणून अधिकार कोणालाही करायचा, उपदेश हा कोणालाही करायचा नसतो महाराज. त्याच्यासाठी सुद्धा अधिकारी वर्ग पाहावा लागतो की नेमकं कोणाला उपदेश. अधिकार तैसा करू उपदेश.